दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार या आता काही पुढच्या क्षणातच मतदान केंद्रावर जाणार आहे। मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी त्यांचं औक्षण केलं जातंय, त्यांना ओवाळलं जातंय आणि या ठिकाणी औक्षण केल्यानंतर या ठिकाणाहून त्या देवदर्शन करत मतदान केंद्रावर जातील आणि आपल्या मताचा अधिकार पूर्ण करतील। आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः भारती पवार आहेत। गेले अनेक दिवस मतदारसंघात फिरत होता, प्रचार सुरू होता, सगळं काही सुरू होतं, मात्र ज्या दिवसासाठी हे सगळं सुरू होतं तो आज दिवस आलाय, काय भावना आहेत? नक्कीच आज लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा करताना आम्ही बघतोय आणि लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक, या दृष्टीने आज प्रत्येकाने मतदान करा। या देशाच्या भविष्यासाठी, सुरक्षेसाठी, संविधानाने दिलेला आमचा अधिकार जपण्यासाठी आणि या राष्ट्राला, भारताला समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा, हे मात्र मी आवर्जून सांगेन। आणि आज मला आनंद आहे की माझ्या गावात मी दळवटमध्ये आलेली आहे। माझ्या सगळ्या गावातल्या माझ्या सहकारी, माझ्या जावा, माझ्या मैत्रिणी, माझ्या घरातली सगळी मंडळी, माझे जेठ, माझ्या घरातले सगळे नातेवाईक आणि ग्रामस्थ सगळे आम्ही आता इथलं मंदिरात दर्शन घेणार, मग स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार आणि मतदान करणार। मला असं वाटतं की आजच्या दिवशी नक्कीच स्वर्गीय दादासाहेबांची, ए.टी. पवार साहेबांची सुद्धा आठवण येते, कारण की आम्ही त्यांच्या बरोबर प्रवास करायचो आणि इलेक्शन असलं की आम्ही तेव्हाही त्यांच्याबरोबर त्या पद्धतीने ते सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे। मला असं वाटतं आज त्यांच्याच वारसा घेऊन पुढे जात असताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास असं जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात, त्याचाच परिचय आज आम्ही सगळे घेतोय। आणि मला असं वाटतं की आज सगळ्यांनीच आपल्या या दिवशी जे आपल्या मनात आहे की भारताच्या पुढच्या विकासामध्ये जर योगदान द्यायचं असेल तर आजचा दिवस सगळ्यांसाठीच महत्त्वाचा। निवडणूक प्रचाराचा जो प्रवास झाला इतके दिवस, त्या एवढ्या दिवसातला कोणता असा क्षण आहे की जो तुम्ही विसरू शकणार नाही? असे खूप क्षण आले की मी विसरू शकणार नाही। असे क्षण आले की मी एका प्रचारादरम्यान जिथे फिरत होती, अतिशय गरीब व्यक्ती होती आणि त्यांनी माझ्या हातात पैसे दिले आणि सांगितलं की ताई मी फार काही देऊ शकत नाही, पण हे माझे आशीर्वाद आहेत। मला असं वाटतं त्या मोलापेक्षा त्यांनी ती भावना जी ही व्यक्त केली ती माझ्यासाठी त्या दिवशी माझ्याही डोळ्यात पाणी आलं। त्यानंतर गावात मी जेव्हा भाषणाला उभी राहायची तेव्हा काही व्यक्ती गावात येऊन सांगायचे की ताई हे काम तुम्ही इथे केलं हे आवर्जून बोला। म्हणजे बराच वेळा असं व्हायचं की विकास कामं खूप चांगली झालेली आम्ही विसरायचो, पण गावातली लोक नाही विसरायची। आणि कुठेतरी हेही जाणवलं की एक महिला म्हणून माझ्या मतदारसंघाने खूप चांगले आशीर्वाद दिले आणि पहिली महिला खासदार निवडून दिली, हा माझ्या मतदारसंघाचा खूप मोठेपणा आहे। माझ्या मतदारसंघाची विचाराची मोठी प्रगल्भता मला दिसते आणि म्हणून असं वाटतं की एक महिला म्हणून मी एका चांगल्या हिमतीने उभी राहते। जिथे स्त्रीचा सन्मान होतो ते राष्ट्र नेहमी पुढे जातं, ते गाव, ते राज्य नेहमी पुढे जातं। आणि असेही भावनिक क्षण आले की गावात जात असताना खूप चांगलं एक स्वागत, फुलांची उधळण, जय श्रीरामचे नारे, घोषणा, एक देशाप्रती असलेलं प्रेम आम्ही बघत होतो। आणि माझ्याही पुढे जाऊन जे कडकडत्या उन्हामध्ये अगदी कार्यकर्ते उत्साहात, जल्लोषात सहभागी होत होते। मला असं वाटतं की मी फार भाग्यवान आहे की माझ्या प्रचारात असेल किंवा माझ्या मागे इतके लाखो लोक एका चांगल्या भावनेने आशीर्वाद देण्यासाठी पुढे येत आहेत। त्यांना चिंता आहे की ह्या देशाला चांगली एक लीडरशिप आपण जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून बघतो तर ते परत एकदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे, त्यासाठी ते सांगतात की नाही ताई तुम्हाला आम्ही निवडूनच आणणार। मला असं वाटतं असे अनेक क्षण आले आणि त्या क्षणामध्ये खूप चांगली ताकद मिळते, ऊर्जा मिळते। थकवा मात्र बिलकुल आला नाही, कारण जेव्हा असे अनुभव येत गेले
तेव्हा आम्ही परत एका नव्या ऊर्जेने काम करायला पुढे सरसावलो. तुम्ही सांगितलं की अनुभव येत गेले वेगवेगळे, मात्र निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच एक महत्वाचा कांद्याचा प्रश्न या निवडणुकीत खूप मोठा मुद्दा राहिला तुमच्या मतदारसंघात. या प्रश्नाचा नेमका आता काय फायदा होईल की तोटा होईल, काय तुमचा आज? मी तर एवढंच म्हणते की कांदा प्रश्न हा आमच्यासाठी राजकीय मुळीच नव्हता. मी 2014 पासून या विषयावर काम करते. त्याआधी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या प्रश्नांना मी जवळून बघितलंय, ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु दिल्ली असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, आपण या प्रश्नावर काम करून मार्ग काढला पाहिजे. म्हणून निर्यात खुली करण्याचा विषय असेल, निर्यात खुली जरी असली पण भाव कमी झाले तर त्याच्यामध्ये काय करता येईल तो विषय असेल, राज्य सरकारचा अनुदान देण्याचा विषय असेल. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांनी अनुदान दिलं, आताही माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अनुदान दिलं. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नावर काम करतात ते सोडवण्यासाठी पर्याय आणले पाहिजे. त्याच्यावर फक्त राजकीय म्हणून मुद्दा न बघता त्याच्यावर काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी ते काम प्रामाणिकपणे केलंय आणि हे जनतेसमोर पण ठेवलंय. म्हणून असं नाहीये की आम्ही घरात बसलो किंवा त्या विषयावर चुप्पी ठेवली. आम्ही समोर आलो, आम्ही शेतकऱ्यांना भेटलो, मार्ग काढला. कांदा चाळींचं अनुदान असेल, प्रोसेसिंग युनिट आहे, याच्यावर सरकार काम करते. आणि सगळ्यात महत्वाचं तर आमचा निफाडचा ड्रायपोर्ट हा त्यासाठीच उभारला जातोय. आणि त्यासाठी मी आभारी आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे की 60 वर्षात आमच्या जिल्ह्याला असा प्रोजेक्ट यावा असा विचार सुद्धा कोणी केला नाही. पंतप्रधान मोदीजींनी मात्र फक्त विचार नाही तर कृतीतून तो मंजूरही केला. त्याचं काम सुरू होत आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि याच्याने आमचा जिल्हा शेतीच्या दृष्टिकोनातनं, एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचा प्रोजेक्ट हा आम्ही बघतोय. शेवटचा प्रश्न, काय विश्वास आहे किती मताधिक्यांनी आपला विजय होईल? माझी जनता, माझे जिल्हावासीय, माझे नागरिक, माझे सगळे माता भगिनी सगळेच आम्ही या विजयाला प्रचंड मोठ्या प्रमाणात बघतोय. कारण जनतेने ठरवलंय, जनतेचा विश्वास विकासावर आहे. आणि जनतेने सांगितलंय अबकी बार 400 पार. त्याच्यामध्ये माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कमी पडणार नाही. त्याच्यामुळे लीड हे प्रचंड असेलच. कारण इथे विकास जनतेने बघितलाय. 10 वर्षात होणारा एक चांगला विकास आम्ही नाशिकमध्ये बघितला. म्हणून मला असं वाटतं की अबकी बार 400 पार और फिर एक बार मोदी सरकार. निश्चितच जर पाहिलं तर अबकी बार 400 पार या घोषणेमध्ये माझा सुद्धा मतदारसंघ असेल आणि या मतदारसंघात माझा विजय निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया डॉक्टर भारती पवार यांनी दिली. यानंतर काही वेळातच त्या आपला मतदानाचा हक्क घेतील आणि त्यानंतर त्यांनी मतदारांनी सुद्धा मतदान करावं असं आवाहन केलंय. कॅमेरामन मयूर भार्गजेसह नितीन ओझा, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.